प्रतिप्रचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सोम शिवशेषा मुद्रा भद्राणी राजते. सर्वांना माझा मानाचा मुजरा. माझे नाव नेहा देवचंद खेरदार. मी वडगाव या गावी राहते. माझ्या शाळेचे नाव श्रीमती एबी जॉर्ज इंग्लिश मीडियम स्कूल असे आहे. मी 7वी शिकणारी विद्यार्थिनी आहे. आजचा माझा विषय म्हणजे शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कसा होता. वंदन करते शतदा तुझला, वंदन करते शतदा तुझला, धन्य तू शिवराया, स्त्री जातीचा मान राखाया, तुझ शिकवले आम्हाला, तुझ शिकवले आम्हाला. ज्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी व सुधारण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले असे अनेक संत समाज सुधारक महाराष्ट्रात होऊन गेले. परंतु याची सुरुवात कोणी केली? याची सुरुवात पावणे 400 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी केली होती. छत्रपती शिवाजी राजे पहिले असे सत्ताधीश ज्यांनी स्त्रियांच्या दैन्यावस्थेला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली. त्यांनी स्वतःच्या मातोश्रीला सती जाण्यापासून परावृत्त केले. ही त्या काळातील सामाजिक क्रांतीच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शहरात झाला, परंतु सर्वात महत्त्वाचे त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व स्वकर्तृत्वावर ते उभे केले. त्यांनी मराठी मनात अस्मिता निर्माण केली. राष्ट्र उभारणीत त्यांनी 18 जातींना सामावून घेतले. परंतु सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी केलेल्या सुधारणा, नियम आणि उचललेली कठोर पावले. त्यांचे हे पाऊल म्हणजे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांतीच होती. हजारो वर्षांपासून या प्रथा परंपरांना धक्के लावण्याची कोणाची हिंमत होऊ शकली नव्हती. परंतु ते आपल्या शिवाजी राजांनी करून दाखवले. कारण की त्यांना माहिती होते की स्त्री सुद्धा बुद्धिमान, हिंमतवान, त्याचबरोबर कर्तृत्ववान देखील आहे. यावर त्यांचा दृढ विश्वास होता. माता जिजाऊंच्या सक्रिय सहभागातून हे लक्षात येते की हे स्पष्ट होते की शिवकालीन निर्णय प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतले जात असे. शिवाजी महाराज नेहमी म्हणत असत, स्त्री ही स्वराज्याच्या देवघरातील देवता आहे. हिचे रक्षण झालेच पाहिजे. शिवरायांच्या मनात स्त्री जातीबद्दल उच्च प्रतीचा महासन्मान होता. हे त्यांच्या कृतीतून वेळोवेळी जगापुढे आले. म्हणूनच त्यांच्याविषयी आदर आजही सर्व जाती धर्मात दिसून येतो व तो पुढेही तसंच राहील. मध्ययुगीन काळातील स्त्रियांना दास्यत्वासाठी गुलाम म्हणून वापरले जाईल. त्यांची खरेदी विक्री होईल. या गोष्टींवर राजांनी बंदी आणली. स्त्री जातीचा आदर त्यांच्या रक्तातच भिनला होता. माता जिजाऊ शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या शिकवणीतूनच व्यक्तिमत्व आकार देत गेले असावे. बालमनावर केलेले संस्कार दुर्गामी परिणाम करणारे ठरत असतात. जिजाऊंनी बालशिवाला स्त्री जातीच्या सन्मानाचे बाळकडू दिले होते. जिजाऊंनी बालशिवाला दयाबुद्धी, आदर, उदार अंतःकरण, न्यायशीलता यांचे बाळकडू दिले होते. म्हणूनच परस्त्रीस मातेसमान लेखणारा हा युग पुरुष आपल्या देशात आजही प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. सैन्याला राजांचे सक्त आदेश होते. स्त्रियांना मोहिमेवर आणू नये, त्यांना युद्धात पकडू नये. स्त्री संबंधित गुन्ह्याला माफी नव्हती व कठोर शिक्षा होती. मग तो कुणी असो, साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार, कुणालाच माफी नव्हती. राजांनी जे स्त्रीविषयक धोरण आखले होते ते अंमलातही आणले. छत्रपती शिवाजी राजे हे खऱ्या अर्थाने रयतेचा राजा होते. रयतेचा रक्षणकर्ता होते. शेवटी एवढेच म्हणून असे वाटते की नवी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जयघोष करती, त्रिखंडात गाजत राही अशी शिवबांची करती. अशा या युग पुरुषाला वंदन करून मी माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद.